4,500 कोटीच्या चेक फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी। सकाळीच आदितीला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे, 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय। आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे। तिथेही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आत्ताच पाहिलं आपण अजित पवार काय म्हणाले की फाईलवर सह्या झालेल्या आहेत पहा, लवकरच आपल्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत बघा ते लवकरात लवकर या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत पहा। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहेत पहा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज दिलेली पहा। काही माध्यमांमध्ये आपल्याला अशी पण चर्चा पाहायला भेटत आहे की मे आणि जून महिन्याचे जुने हप्ते बघा 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ती सुद्धा बातमी आपण पाहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे पहा। पुढे जाण्या अगोदर आपल्या भावाच्या चॅनलला नक्कीच एक लाईकचं बटन दाबायचं आहे पहा, लाईकच्या बटनावर लगेच क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करायचा आहे पहा। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आणलेली पहा। आपल्याला बघा या ठिकाणी एका माध्यमाने सांगितलं आहे बघा 1500 अधिक 1500 या ठिकाणी 3,000 रुपये सुद्धा या महिन्यामध्ये जमा होऊ शकतात असं सुद्धा आपल्याला समोर आलेलं आहे। त्याचप्रकारे अजितदादा पवारांनी सांगितलंय की जे काही 1500 रुपये आहेत बघा त्याच्यावर बघा या ठिकाणी सगळ्या खात्यावर सह्या झालेल्या आहेत पहा, म्हणजे फाईलवर सह्या झालेल्या आहेत। आदिती तटकर यांना ही फाईल पोहोचवलेली पहा। आता इथून पुढचं जे काही कारवाई ती लगेच होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे पहा। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आणलेली पहा। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा, सगळे अपडेट आपल्याला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी फेकाफेकी होणार नाही बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलोय पहा। तर या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक मोठं अपडेट हाती आलेलं आहे पहा। खरं तर मे महिन्याच्या प्रारंभी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे बघा हा जमा करण्यात आलेला आहे। आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्यात जमा झाला असल्याने मे महिन्याचा हप्ता कोणत्या महिन्यात जमा होईल असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे पहा। कारण की मागच्या वेळेस काय झालं, आपल्याला एक हप्ता डायरेक्ट मे महिन्यामध्ये जमा झाला, कोणता एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट मे मध्ये जमा झाला। आता हाच जर आपल्याला विचार केला की आता मे महिन्याचा हप्ता काय जूनमध्ये जातो काय, हे सुद्धा अनेक महिलांना या ठिकाणी डोक्यामध्ये चर्चाचं उदाहरण आलेलं आहे पहा। आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे स्वाभाविकच आहे बघा, आपल्याला वाटतंच बघा आता हे सुद्धा लेट होईल का, परंतु तसं काही होणार नाही। आता सरकारकडून मोठी माहिती देण्यात आलेली पहा। मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार आहे याच संदर्भामध्ये सरकारमधील जे काही मंत्र्यांकडून आहे पहा अतिशय मोठं अपडेट समोर येत आहे पहा। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यांमध्ये एकूण 10 हप्ते जमा करण्यात आले आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा बघा 10 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तुम्हाला किती हप्ते भेटले, की तुम्हाला फक्त याच्यातले अर्धेच हप्ते भेटले का फक्त शेवटचे 2 हप्ते भेटले, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की एप्रिलचा हप्ता आला का नाही। जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला आता मेचा सुद्धा हप्ता येणार नाही, कारण की तुम्हाला या ठिकाणामधून वगळण्यात आला असेल पहा। कारण की बऱ्याच महिलांचं वय या ठिकाणी संपलेलं बघा, वयाची अट सुद्धा या ठिकाणी लावलेली पहा। त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत हे जे काही क्रॉस चेकिंग चालू आहे पहा, ही क्रॉस चेकिंगमध्ये जर तुम्ही सापडला तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते भेटणार नाहीत असं डायरेक्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पहा। तर बघा महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असून यामुळे योजनेमध्ये पात्र महिलांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे पहा। या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले, तर अजित पवार यांनी काल 20 मे होतं पहा, यावेळी काय झालं प्रसारमाध्यमाशी बोलताना असं सांगितलं की लाडक्या बहिणींना लवकरच बघा मे महिन्याचा लाभ मिळणार आहे पहा। काय म्हणाले ते, लवकरच मे महिन्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे पहा। खरं तर मे महिना आता संपत आला आणि यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित होणं स्वाभाविकच आहे। कारण की आता बघा मागचा हप्ता आपल्याला केव्हा भेटला, एप्रिलचा मे मध्ये भेटला, आता मेचा हप्ता आपल्याला जूनमध्ये जातो काय असं सुद्धा आपल्याला वाटतंय, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे पहा। या ठिकाणी जर पाहिलं तर एप्रिल महिन्याचा हप्ता 2 ते 3 मे 2025 दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता बघा। एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे हा 2 ते 3 मे 2025 दरम्यान
महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. यामुळे आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय असं सुद्धा बोललं जात होतं. पण आता राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत किंवा अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी या संदर्भामध्ये डिटेल माहिती दिली. पहा काय माहिती दिली की अजित पवार यांनी सांगितलं की त्यांना 4,500 कोटींच्या फाईलवर सही केली आहे. किती? 4,500 कोटी. बरोबर, या फाईलवर सही केलेली. त्यामुळे पहा मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत आता ते मिळतील. शिवाय आदिती तटकरे यांना सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत. पहा लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे हा लवकरच मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? आता लवकरच आपले खाते चेक आपल्याला करायचे. पहा ज्यांचं पण बँकेमध्ये अकाउंट असेल त्यांनी व्यवस्थित जाऊन आपले खाते चेक करून घ्यायचे आहेत. खाते चेक केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी कळणार नाही. तर व्यवस्थित खाते चेक करायचे आहेत आणि फाईलवर या ठिकाणी सह्या सुद्धा झालेल्या आहेत. पहा त्यामुळे आपल्याला जे काही बँकेमध्ये जे काही पुस्तक असेल किंवा जो काही मोबाईल नंबर असेल किंवा फोनपे गुगल पे असेल लवकरात लवकर आपल्याला चेक करायचं आहे. त्यामुळेच बघा काही दिवसामध्येच पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 20 मे नंतर बघा ही प्रक्रिया चालू झालेली आहे. आता बघा पैसे पाठवण्याची प्रक्रिया लवकरच या ठिकाणी चालू झालेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. पहा आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये बघा मे महिन्याचा जो काही हप्ता आहे हा जमा होणार आहे. अजिबात काळजी करू नका. शेवटच्या हप्त्यामध्ये मे महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. अतिशय महत्त्वाची अपडेट मी आणलेली. पहा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे. अजून सुद्धा मी सांगणार आहे की 3,000 भेटणार की नाहीत. कारण की आता जो काही मे महिन्याचा हप्ता आहे हा जूनमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्रित भेटतील का हा सुद्धा सवाल उपस्थित झालेला आहे. तर हा सुद्धा आपण या ठिकाणी सवाल पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहेत. त्याचप्रकारे अजून एक कामाची बातमी आपल्यासमोर आलेली. पहा की कामाची बातमी काय तर लाडक्या बहिणींना मे जूनचा हप्ता एकत्र येणार का? खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार का? हा सुद्धा सवाल उपस्थित झालेला आहे. पहा तर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मे आणि जून महिन्याचा जो काही हप्ता आहे हा एकत्र येऊ शकतो. पहा तर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा जो काही हप्ता आहे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. तर मे महिन्याचा जो काही शेवटचा आठवडा आहे हा सुरू झाला तरी सुद्धा बघा योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. परंतु मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी महिला विचारत आहेत. तर या ठिकाणी पाहिलं तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोलत आहेत. आता मे महिना संपायला फक्त या ठिकाणी थोडे दिवस उरलेत बघा 10 दिवस. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पहा जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे आणि दोन्ही हप्ते बघा 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे या ठिकाणी स्पष्ट होईल. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. लाडकी बहीण जर 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यामध्ये बघा 3,000 रुपये या ठिकाणी जमा होतील. याचबरोबर बघा ज्या लाभार्थी महिला मागच्या महिन्याचे पैसे आले नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेले आहेत.